त्यावेळेस आई जगदंबा भवानी पार्वती मातेला कैलासामध्ये कळालं की जगात अलौकिक असं एक कार्य घडतंय, त्याला रासक्रीडा म्हणतो. महारासेश्वरी राधा त्या ठिकाणी आहे. आई भवानी जगदंबा नटून थटून निघाली. भगवान शंकरानं बोलला, कुठे निघाला? एकदा असंच माझं मन मोडून मला न ऐकता दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये तुम्ही गेला होता आणि तिथं दाक्षायणीनं देहत्याग करून पार्वताच्या पोटी हरताळ तिथीचा उपवास करून पुन्हा शंकराची भक्ती करून शंकराला प्राप्त करून घेतलं होतं. आता आणखी कुठे निघाला नटून थटून? पार्वती मैयानं सांगितलं, कृष्ण परमात्मा पुढे हे पावन कृष्ण नामी कृष्ण परमात्म्यानं महारास रचलेली वृंदावनामध्ये आणि सगळ्या गवळणी तिथं महारासेश्वरी राधेसहित जमल्या, म्हणून मलाही जायचंय. शंकरानं सांगितलं, तुझा कृष्ण माझा कृष्ण नाही का? आमच्याही नाथ संप्रदायाला नवनाथानं भक्ती करून बद्री केदारला त्या कृष्णाची महाविष्णूची उपासना केलेली आहे. मलाही यायचं म्हणल्याबरोबर पार्वती जगदंबेनं सांगितलं, नो चान्स. का? ओनली फॉर लेडीज, फक्त महिला मंडळी, एकटा कृष्ण पुराण पुरुषोत्तम. मग सगळ्या गवळणी आहेत. भगवंतानं सांगितलं, पहिलाच अर्ध नारी नटेश्वरी, जो पुरुष तोच नारी, मला स्त्री रूप घेता येत नाही का? जटा मोकळ्या सोडल्या, सुंदर वेणी घातली, साडी नेसली आणि इतका सुंदर भगवान शंकर दिसू लागला. अगोदरच सुंदर. त्या सौंदर्यामध्ये कपाळावरचा डोळा दिसू नये म्हणून असा पदर नाकापर्यंत ओढला, भूखा म्हणतात त्याला. असा पदर घेतला, हाताला धरलं, निघाले. जय विजयानं बघितलं, आई जगदंबा भवानीला नमस्कार केला. आणि ह्या कोण आहे? पार्वती मातेनं सांगितलं, माझी मैत्रीण आहे. जाऊ द्या बाबा, एकदाच ओळखलं नव्हतं. सनत सनंदन सनातन सनत कुमाराला बाळ एक वाटलं, हकालून दिलं तर 3 जन्म राक्षसाचे घेतले. कशाला आडवं यावं? येती तुझी या भजना आड. कधी परमार्थाला आडवं येऊ नका. आडवं येणाऱ्याला परमार्थाचं भंग केल्याबद्दल पाप लागतं. नाही साथ करता ही गंमत आहे म्हणाली. ज्याला चांगलं येतंय त्याला वाईट आवडत नाही बरं का. ज्याला चांगलं येतंय ना त्याला वाईट आवडत नाही. ज्याला काहीच येत नाही त्याला कसंही जमतंय. तुका म्हणे कसं तर जसं होईल तसं. पण ज्याला चांगलं येतं त्याला वाईट आवडत नाही. पण ज्याला स्वराचं ज्ञान आहे, पारायण करत असताना, पसायदान म्हणत असताना, भजन करत असताना, आरती करत असताना, आता इकडून हे सगळे म्हणाले, हरे राम 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 हरे राम, हरे कृष्ण 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 हरे हरे. दुसरं म्हणू लागलं, हरे राम राम हरे हरे. कसं वाटतंय? रोडवरून चालता चालता नांगर टिकून चालल्यासारखं वाटतंय ना? श्रीखंड खाता खाता वटाणे खाल्ल्यासारखं वाटतंय ना? एकदम जगदंबेला सांगितलं, हे भवानी उमे, हे तुम्ही असंच नाचतात का? म्हणजे आम्ही कुठं ट्रेनिंग घेतली? आम्हाला जसं मनाला येईल तसं आम्ही आनंदाने नाचतो.
भगवान शंकराला काय वाटलं असेल? भगवान शंकरानं सांगितलं, नटराज येतो, लास्य आणि तांडव नृत्याचा आविष्कार करणारा परमात्मा, त्या शंकराला ते वातावरण बघितल्यावर वाटलं आपणही कृष्णा पुढे नाचावं. आणि कधी लक्षात ठेवा, ज्याला कळतंय त्याच्या पुढे माणसानं सांगावं. ज्याला कळतच नाही, मग आपल्याकडे मन आहे ना. रात्रीचाच गोंधळ बरा होता, गाढवा पुढे वाचली गीता, आणि रात्रीचाच गोंधळ बरा होता. तसं नाही महाराज, ज्याला जे कळतंय त्याला ते सादर करावं. जाणकारा पुढे जाण. एकदम जगदंबेनं सांगितलं, थांबा, सगळे थांबा, गोल उभा राहा, मध्ये कृष्ण. आता माझी मैत्रीण नाचून दाखवणार आहे. सगळ्या गवळणी अशा गोल उभा राहिल्या. कृष्ण बासरी घेऊन मध्ये एकटा, आणि भगवान शंकराने नृत्य करायला सुरुवात केली. ते तुमच्या वाजवण्यामध्ये चक्रधार, तिया काय असते ना, डबल टिबल म्हणते ते, तसं भगवंत नाचत नाचत भगवान शंकर असे कृष्णाजवळ आले, आणि कृष्णानं गपकन हात धरला. हात धरला कृष्णानं, आणि पदर माग सरकावला. कपाळावरचा तिसरा डोळा विरूपाक्ष भगवान शंकर आशुतोष. त्या शंकराचं ते सौंदर्य पाहिलं, हात जोडले. बोले बाबा, तुम्ही गवळणीचं रूप घेऊन आलात का? शंकरानं सांगितलं, बंधन घातलं होतं जय विजयानं. फक्त महिला मंडळी, फक्त रासक्रीडा महारासेश्वरी आणि गवळणी करता असल्यामुळं मला इथला आनंद भोगण्याकरता स्त्री रूप घ्यावं लागलं. भगवान कृष्ण परमात्म्यानं शंकराचा हात धरलेला पार्वतीनं बघितलं आणि सांगितलं, हात सोड कृष्णा, हात सोड. ते मला काय झालं, हरी आणि हर आम्ही आहे, एक एकाचे हृदय, गोडी साखरेचे ठाई, भेद काशी नाड एक वेलांटीच. हरी आणि हर, महाविष्णू शंकर दोघाचाच कारभार आहे. हात सोडायला का सांगतेस? अरे बाबा, कोणाला कशाचं बोलू, त्याला कशाचं. तुझं सौंदर्य पाहिल्यावर माझ्या नवऱ्याला शंकराला वाटल की आपण सुद्धा स्त्री व्हावं आणि कृष्णाचीच पत्नी व्हावं. मग ते जर तुझी पत्नी झालं तर मला नवरा कुठे? आणि मी शंकराशिवाय दुसऱ्याला करून घेऊ शकत नाही. 3 जन्मापासून दाक्षायणीनं यज्ञात उडी मारली, पर्वताच्या पोटी निर्माण झाली पार्वती नाव. आणि म्हणून मी पुन्हा हरताळतीजेचं व्रत करून भगवंताला प्राप्त करून घेतलंय तपश्चर्येनं. म्हणून हात सोड. असा महारासेश्वरीचा आनंद. रासक्रीडेचा किती दिवस होता? 6 महिने. ब्रह्मदेवाचे 6 महिने. काही माणसं म्हणतील महाराज उभे येण्यासारखं. सत्ता संपल्यावर जर इथं येणारी माणसं आपल्या आपल्या घरी वेळेवर नाही गेली तर घरचे माणसं वाट बघत असतील. सत्याला गेले तर वापस आले नाही, काय झालं तिकडच गेले का, कोरोना झालाय का, आजारी पडलेत का. मन चिंती ती वैरीनं चिंती. माणसाला आमक्या वेळेस येतो, भेटतो, मंदन वेळ लागले. 9 वाजता कीर्तन आहे, महाराज 8ला येतो म्हणले होते, जेवण करून कीर्तन करणार होते, पंक्तीवाला थांबलाय, भजनी मंडळ थांबलंय, गुणवान माणसं थांबलेत, महाराज लोक थांबलेत, आणखी कसे आले नाही, फोन बी लागणं. मग असा विचार करताय का लांबचा प्रवास आहे, उशिरा निघालेले असतील, येतील थोडं. नाही, बहुतेक येतेत का नाही कोणास ठाऊक. येतो येतो म्हणते तर येतच नाही. त्यांचं काय खरंय. आणि काही काही माणसं तर म्हणतील
जोरात जर गाडी निघाली, धडक होऊन महाराज मेलं तर नसत. वाईटच का विचार करावा, चांगला विचार करावा. वाईट विचार करतोय म्हणून सहज आमच्या गुरुंना प्रश्न विचारला की माणूस नेहमी वाईट का विचार करतो, चांगला का विचार करत नाही. त्यांनी सांगितलं सत्वगुण चांगला विचार करणार आहे आणि रजोगुण आणि तमोगुण हे दोन वाईट विचार करणारे. बहुमत कोणाचं आहे? वाईट विचार करणाऱ्याचं. म्हणून शंका येते, शंका. तसं आई जगदंबा भवानी षण्मास रात्र करून महारासेश्वरी तर प्रतीक रूपानं आत्मस्वरूपानं सगळ्या गवळणी वृंदावनात होत्या. पण त्यांचे सगळ्यांचे शरीर आपल्या आपल्या घरी, आपल्या आपल्या संसारात, आपल्या आपल्या लेकराबाळात, आपल्या आपल्या बायका मुलात, आपल्या आपल्या सेवेमध्ये प्रत्येकानं आपलं आपलं स्वे स्वे कर्मण्य बिरुत संसिद्धिम गमते नरा आले भागाते करीत. मग दळिता कांडिता जीविता गे बाई घरचं काम करत असताना मन हे गोविंदी देह काम करी. देह संसारात होता, मन गोविंदाच्या ठिकाणी कृष्णाच्या ठिकाणी होतं. हे असं चाललेलं असताना, आनंद भोगत असताना जितकेही माणसं राक्षस पाठवले कृष्णाला मारण्याकरता, एकही राक्षस यश घेऊन परत आला नाही. कंस कपाळाला हात लावून बसलेला आहे. हळूहळू माझा वैरी वाढतोय. गर्भात असताना मारायचं होतं, पण तिथून निघाला, गोकुळात गेला. गोकुळामध्ये राक्षस पाठवले, सगळे मेले. अरिष्टासूर, योमासूर, धेनुकासूर, कागासूर, आगासूर, बकासूर, पुतना मावशी, केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपानं आला. भगवंतानं त्याला नरड्यात हात घालून त्याची जीभ हासडून काढली, मारून टाकलं. घोडा हे मस्तीचं लक्षण आहे, गाढव हे मूर्खपणाचं लक्षण आहे. मग त्या राक्षसाला मारलं. काय करावं? काग बघ रिठा मारले बाळपणी, अवघी दैत्य खाली बुडलेली. नारद ऋषी म्हणले सोपी युक्ती आहे. गोकुळ हे त्याच्या अनुकूलतेच आहे. गोकुळामध्ये त्याच्याबद्दल प्रेम असल्यामुळं त्याचा स्पेशल मतदारसंघ आहे. किती माणसं फोडण्याचा प्रयत्न केला तर फुटत नाही. किती बदलून सांगितलं, जरी हे आकाशवर पडो पाहिजे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानी त्रिभुवन खाई, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. नकरी अधिकाचा पांगिला, नामधारक तुझाच अंकिला. मरून जाईल पण तुझंच नाव घेत राहील. तुझ्यावरच प्रेम आहे, तुझ्यावरच भक्ती आहे. मग एक काम कर कंसा, कोणतं तरी निमित्त कर, धनुर्यागाचं निमित्त कर आणि मथुरेला त्याला बोलवून घे. मथुरा तुझी राजधानी आहे. मथुरेमध्ये तू राजा आहेस आणि सत्तेपुढे शांपण चलत नाही. इथं येऊन मग तुझे भाऊ, तुझे सैन्य, तुझे लोक तिथं आणि कृष्णाला गोड बोलून घेऊन यायचं. म्हणून राजकारणातले हे 4 तत्व सांगितले: साम, दाम, दंड आणि भेद. सामोपचारानं गोड बोलायचं आणि गोड बोलून काटा काढायचा. पैसे द्यायचे, विरोध संपवायचा. ताकद असेल तर त्याला दंड करायचा, आपली शक्तीपणाला लावून. त्याचा विरोध नाहीसा करायचा. नाही तर त्यांची एकी तोडायची, भेद करायचा. नारद ऋषी, मी कृष्णाला मारतोय. वसुदेव देवकीची 6 लेकरं मारली आणि एवढंच गोकुळामध्ये राक्षस पाठवून कृष्णाला मारण्याचे प्रयत्न करतोय. हे सगळं माहीत असल्यावर कृष्ण येईल कसा?
कृष्ण मथुरेमध्ये आणण्याकरता एक काम कर, कंसा, तू कृष्णाला आणण्याकरता कृष्णाच्या प्रेमाचा माणूस पाठव. कृष्णाच्या प्रेमाच्या माणसावर विश्वास ठेवून मग कृष्ण मथुरेत आणायचा, गोड बोलून त्याला मारायचं. कंसाला अशी बुद्धी नारदानं सांगितली आणि नारदानं सांगत असताना कृष्ण कोणावर विश्वास ठेवी? तुझ्या इथं श्वकर्कनंदन अक्रूर म्हणून यादवाच्या पैकीच आहे. त्या यादवामध्ये भोज्यवंशीय कंस आहे आणि वृष्णीकुल उत्पन्न हा कृष्ण आहे. त्याच्यामुळं भाऊभाऊकीच्या नातानं विश्वास ठेवी. चुलत चुलता पडतो अक्रूर आणि त्या अक्रूराला बोलवून घेऊन त्याला तुझा रथ दे, धनुर्यागाचं निमित्त कर. काही निमित्त असल्याशिवाय बोलवता येत नाही, बरोबर आहे. सप्ताह म्हणूनच महाराजाला बोलवायचं. सप्ताहच नसेल तर उगाच महाराज म्हणला आता मी बिडी काम आहे, तुमच्या काही काम नाही, येऊ का कीर्तन करतो? नाही महाराज, लग्न समारंभ असेल, काही सुख दुःख असेल तर बँडवाल्याची गरज. ते बँडवाले रिकामे होते, तिथी मिठी काही नव्हती. मला मालक थोडं वाजवून देता का पाकिट? आणि काही वाजवायला काही कामच नाही ना. समारंभ असल्यावर गोष्ट वेगळी. नवरा आहेर करायचा आहे, वाजवा. नवरीला आहेर करायचा आहे, वाजवा. नवरा नवरी दर्शनाला निघाली, वाजवा. पूजा करायची, वाजवा. काहीच नसताना कसं उगाच घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. नानी भागवत चालू आहे नानी. हा हो, कृष्णाचं आता कंस मारणार आहे. पंढरपुरात कार्यक्रम चालू आहे. हो, म्हणूनच लावून ठेवलंय. योगानं अक्रूराला बोलवून घेतलं. अक्रूराला सांगितलं माझा रथ घेऊन जा, धनुर्यागाचं निमित्त कर. गुणवान माणसाला बोलवायचं असं म्हणणार वाजवणाऱ्याला तर भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठरवीत जाव. पहिलवानाला बोलवायचं असेल तर कुस्तीचा कार्यक्रम ठरवीत जाव. नात्या गोत्यातल्या माणसाला बोलवायचं असेल तर सुखदुःखाचा कार्यक्रम कोणता तरी करीत जाव. धर्माचं काम असेल तर धार्मिक माणसाला बोलवीत जाव. व्यवहाराचं काम असेल तर व्यावहारिक माणसाला बोलवीत जाव. राजकारणातल्या माणसाला राजकारणाकरता बोलवीत जाव. त्याप्रमाणे जो जेथीचे गौरवलेले तयारसे ते बिंगुळवाने माझा रथ घेऊन जा, धनुर्यागाचं निमित्त कर. आणि विशेषत्वानं बलराम आणि कृष्णाला मथुरेला घेऊन यायचं काम, जबाबदारी तुझ्यावर. अक्रूरानं खाली मान घातली. महाराज, रामायणामध्ये एक घटना घडली, एकच घटना घडली. राम गादीवर बसवायच्या वेळेस कैकेयीचं निमित्त केलं आणि रामाला वनवासाला पाठविलं. तर महाराज त्यावेळेपासून, त्रेतायुगापासून द्वापारयुग संपलं, कलियुग संपत आलं, तरी आणि कोणीच कैकेयी नाव ठेवलं नाही. मी गावोगाव फिरतो बरं का, महाराष्ट्रात फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. चंचल, माया, रंभा, मेनका, पायल, काही नाव आहेत. महाराज एका बाईनं तर आपल्या पोरीचं नाव खचिती ठेवलं. खचिती कुठं नाव असते का म्हणलं? हा, ती म्हणली महाराज हिच्या गरोदरपणामध्ये, हिच्या बाळापणामध्ये, हिच्या लहानपणामध्ये माझी एवढी फजिती झाली की हिचं नावच फजिती ठेवलं. आणि ती जत्रत हरपली आषाढीच्या फजिती. आता लेकरू हरपलं, पदर विस्कटलेला, केस वाकडे तिकडे झालेले.
आणि रडू लागलेली बाई कोणाला विचारू लागली, माझी फजिती बघितली का, माझी फजिती बघितली का. लोक म्हणले, दिसायली ती तुझी नाही का आमची फजिती का, तुझीच फजिती दिसायली ती. तसं नाव नाही महाराज. आपल्याला नाव ठेवलेले असते, भगवंतानं नाव मिळवलेलं आहे. आणि या श्वफल्कनंदन अक्रूराला क्रूर नाही तो अक्रूर. आणि मी जर कृष्णाला इथं आणलं मथुरेमध्ये आणि कंसानं जर त्याचं बरं वाईट केलं, तर जसं रामकथेमध्ये कैकेयीचं नाव बदनाम झालं आणि तिने कबूल केलं, माझी मस्तकी ठेवावा दोष तुम्हाकडे देश नाही, तसं अक्रूराचं नाव जगात बदनाम होईल. हळूच नारदानं सांगितलं, जर तू कृष्णाला घेऊन आलास आणि कृष्णाच्या हातानं कंस मेला आणि पुन्हा देवाचं धर्माचं राज्य आलं, तर तुझं कौतुक होईल. अशा कौतुकाचा मालक होशील तू. कंसाला मारण्याकरता कृष्णाला आणणारा तू, तुझा जय जयकार होईल. निघालेला आहे महाराज. उषित्वा रथमास्थाय प्रययो नंद गोकुलम गच्छन् पती महाभागो भगवंत्यमृतेक्षण. मथुरेचा प्रदेश सोडला, यमुना ओलांडली आणि गोकुळचा प्रदेश लागल्यापासून भगवंतानं पायी गाईच्या मागे, माझ्या कृष्णाने हे 4 व्रत पाळले होते बरं का. जन्मल्यापासून शिवलेला कपडा अंगावर घातला नव्हता, 1. जन्मल्यापासून केस कापले नव्हते, 2. जन्मल्यापासून हातात शस्त्र घेतलं नव्हतं, 3. आणि जन्मल्यापासून पायामध्ये वाहन घातलं नव्हतं, 4. माझ्या गायी राणावनामध्ये फिरत्या, त्या गायीच्या पायाला किती टोचत असेल. भगवान सुद्धा ते हे चरण सुकुमार, इतके नाजूक पाय भगवंताचे, देवळा चरण. असा तो परमात्मा त्याच्या पायाचे ठसे पाहत पाहत अक्रूर निघालेला आहे. दिवस मावळतात, वासराच्या ओढीनं गायी निघालेले. बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा नंद राजाच्या गोष्ठांगणामध्ये गायी बांधत असताना रथ आलेला आहे. आणि रथ आला, रथातून रथ सोडून अक्रूर नंद राजाच्या वाड्यामध्ये जात असताना 11 वर्षाचा कृष्ण कन्हैया, 12 वर्षाचा बलराम. कृष्ण कन्हैया सुदृढ पण घनश्याम सावळा आणि गोरापान गुटगुटीत धष्टपुष्ट असा बलराम संकर्षण. अक्रूर चाचा म्हणून हाताला धरलं, आणलं, हातपाय धुवून दिवसभर शिणून गेलेला बलराम फला आहार करून झोपी गेलेला आहे. शिंदेला माणूस चटकन झोपतो. कृष्ण कन्हैया सुद्धा असे झोपलेले. सिंहासनावर नंदराजा गावचे पाटील श्रीमंत यशोदा मैया, दरवाजाच्याच आडोशाला रोहिणी ही वसुदेवाची पत्नी. देवकी बरोबर लग्न लावत असताना मी तुम्हाला सांगितलं, वसुदेवाला पहिल्या 5 बायका होत्या. रोहिणी, पौरवी, इला, मदिरा आणि रोचना. तर ही रोहिणी तिथं बसलेली होती. आणि मग अक्रूराला समोर बसवलेले. नाही तर आल्याबरोबर आपण दरवाज्यात कस काय आलात कडे, आम्ही तर गावात निघालो, तुम्ही आलात, पाणी पिलं असेल, जेवण केलं असेल, तुम्हाला जायचंय कधी. अगोदर नाही महाराज, फक्त इशारा केला नंदबाबांना. राजाचा रथ घेऊन आला, राजाचा काही निरोप आहे का. लगेच सांगितलं, हो. कंस महाराजांनी सार्वभौम चक्रवर्ती भोज्यवंशीय उग्रसेन पुत्र कंसानं राज्यकारभार करत असताना
यज्ञ सुरू केलाय. धनुर्याग, शूरांना, वीरांना, पराक्रमी पुरुषांना आपल्याला निमंत्रण आहे. राजाचं निमंत्रण आहे, राज आज्ञा आहे. आणि तुम्ही तुमचे आहे उपचार, दही दुधाचे हंडे, यज्ञाकरता लागणारी सामग्री आणि दान दक्षिणेसहित मग असा निरोप द्यायचा रथ कंस महाराजानं आग्रहानं कृष्ण आणि बलरामाला घेऊन येण्याकरता स्वतःचा रथ पाठवलेला. नंदराजानं खाली मान घातली. महाराज नंदराजा विचार करू लागले, इतकं महाराज माझ्या कृष्णाला मारण्याचे प्रयत्न झाले, राजा पुढे आमचं काही चालत नाही, काय करावं. म्हणून नंदराजानं खाली मान घातली. राजाची आज्ञा आहे, जावं लागेल, निघावं लागेल. पण यशोदा मैयाचं प्रेम, अक्रूर भाऊजी, माझ्या कृष्ण कन्हैयानं काय केलं, माझ्या कृष्णाच्या जीवावर उठलाय कंस, राजा आहे. माझ्या कृष्णाला मारण्याकरता त्यांनी इतके प्रयत्न केले, 12 गाव अग्नी लागला. कालिया सर्पाच्या तशा अवस्थेतून कालिया सर्पाला त्या डोहातून हाकलून दिलं. एवढे मोठे राक्षस पाठवले. जन्मल्यापासून ती पुतनाबाई आली, तिनं विष पाजवण्याचा प्रयत्न केला. नशिबानं माझा कृष्ण वाचला. आणि तुम्ही आमचे असून, यादवापैकी असून तुम्ही माझ्या कृष्णाला कंसाकडे नेण्याकरता आला, हे शोभत नाही तुम्हाला. त्यानं सांगितलं, यशोदा मैया, तुम्ही नाही म्हणला तर मी वापस जाईल, माझ्या हातात सत्ता आहे. त्यांनी तिकडून निरोप पाठवला, मी राजाचा नौकर आहे, तुम्ही पाठली नाही. तुमच्याकडे सत्ता आहे, त्याच्याकडे सत्ता, मी नौकर मानलो. जा म्हणलं जायचं, चल म्हणलं निघायचं, नाही येत म्हणलं राहिलं. नंद बाबाला सांगितलं, जर आपण अक्रूराला परत पाठवलं तर लक्षात ठेवा, तो सत्ताधारी राजा आहे, सैन्य पाठवी, गोकुळच्या गायी मारी, गवळणीची बेआबरू करी आणि सगळं गोकुळ बेचिराग करून टाकील. सगळं गोकुळ मारण्यापेक्षा असं नशिबामध्ये काही भाग्य असेल, बदल तर करता येत नाही. जर बदल